आचार्य उमा स्वामी विरचित मोक्षशास्त्र तत्वार्थसूत्र. मार्गस्नेतारं बेतारं कर्मभूता ज्ञातान विश्वतत्त्वाना वन्ते तद्गुणलब्धे. आचार्य उमा स्वामी विरचित तत्वार्थसूत्र आपण बघतोय. तर त्याच्यामधलं आपण पहिलं सूत्र बघितलं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. ह्याचा अर्थ काय सांगितला की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र ह्या तिन्हींची एकताच काय आहे तर मोक्ष मार्ग आहे. त्याच्यानंतर हा मोक्ष मार्ग एकच आहे, म्हणजे अन्य कुठल्याही प्रकाराने आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. हे त्याच्यातून काय झालं, सिद्ध झालं. म्हणजे आपल्याला जर मोक्ष पाहिजे, खरं सुख पाहिजे, तर नियमाने आपल्याला ह्या मार्गाने जावं लागणार. दुसऱ्या कुठल्याही मार्गाचा अवलंब केला तरी आपल्याला खरं सुख, अविनाशी सुख मिळणार नाही. मग आजपर्यंत आपल्याकडून काय झालेलं आहे, हाच मार्ग अवलंबन केलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त झालेला नाही. मोक्ष कशाला म्हणायचं की जिथं आपल्याला अविनाशी किंवा असं अनंत सुख जिथं आहे, जे कधीही न संपणारं सुख आहे, अशा सुखाची जिथं प्राप्ती होते तर ते खरं त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. हा मोक्ष मिळवण्यासाठी आपण सगळेजण काय आहोत, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे ना, आपल्याला मोक्षाला जायचं आहे किंवा आपल्याला खऱ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग आपल्याला इच्छा तर आहे मोक्षाला मिळवण्याची, पण मार्ग आपला कुठला आहे हे मात्र आपण बघत नाही. आणि तो योग्य मार्ग न मिळाल्यामुळं आत्तापर्यंत आपण काय आहोत, दुःखी आहोत किंवा ह्या संसारामध्येच फिरत आहोत. हा जो मोक्ष मार्ग आहे तर त्याचे आपण दोन प्रकार पाहिले. मार्ग तर एकच आहे, पण तो मिळवण्यासाठी ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीमध्ये दोन बघितल्या आपण. कुठली, एक व्यवहार मोक्ष मार्ग आणि दुसरा निश्चय मोक्ष मार्ग. व्यवहार मोक्ष मार्ग कशाला म्हटलंय तर खऱ्या देवशास्त्र गुरूंवर श्रद्धान, 7 तत्वांवर श्रद्धान, त्याच्यानंतर स्व आणि पर ह्याच्यामध्ये काय भेदविज्ञान आणि आत्मस्वरूपाचे श्रद्धान किंवा आत्मस्वरूपाची रुची, असं हे जे सांगितलेलं आहे तर ते काय आहे, व्यवहार मोक्ष मार्ग आहे. आणि निश्चय मोक्ष मार्ग कशाला म्हटलंय की जिथं स्वस्वरूपाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं श्रद्धान आहे, आत्मस्वरूपाबद्दल ज्ञान आहे आणि आत्मस्वरूपामध्ये राहण्याची तिथं काय आहे, आपली रुची आहे किंवा पुरुषार्थ आहे, तर तो निश्चय मोक्ष मार्ग म्हटलेला आहे. मग हा जो ग्रंथ आहे तर ह्याच्यामध्ये मुख्यता कशाची आहे, निश्चय मोक्ष मार्गाची मुख्यता आहे. म्हणजे व्यवहार मोक्ष मार्गाचं पण कथन येणार आहे, पण आपला हेतू काय आहे तर निश्चय मोक्ष मार्गाला प्राप्त करणे हा आपला हेतू आहे. त्यामुळे मुख्यता ह्याच्यामध्ये निश्चय मोक्ष मार्गाची आहे. त्याच्यानंतर समजा आपण असा विचार केला की सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र ह्या तीनपैकी समजा आता सम्यक दर्शन झाले, मग आता काय आपल्याला सम्यक श्रद्धान झाले म्हटल्यानंतर ज्ञान करायची काय गरज आहे, श्रद्धानच महत्त्वाचं आहे किंवा सम्यक दर्शन मोक्षाला कारण आहे. मग कशाला ज्ञान किंवा ग्रंथाचं अभ्यास करायचा आहे किंवा कशाला चारित्र आचरण करायचं आहे असं जर म्हटलं, किंवा दोन कुठले तरी आहेत आणि एक नसेल, चारित्र नाही ग्रहण केलं, नुसतं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आहे मग त्याच्यावर आपल्याला मोक्ष मिळेल असं जर म्हटलं तर आपल्याला मोक्षाची मार्ग किंवा मोक्षाची प्राप्ती होणार का, तर तिथं एकाच्या किंवा दोनच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती होणार नाही. ह्या तिन्ही गोष्टी कशा पाहिजेत, एकाच वेळेस पाहिजेत, तेव्हा तिथं आपल्याला काय होणार आहे, मोक्षाची प्राप्ती होणार आहे. म्हणून म्हटलं की ह्या तिन्हींची एकता हाच मोक्ष मार्ग आहे. समजा वेगवेगळ्या असतील तर तिथं तो मोक्ष मार्गच नाही. कारण ज्या वेळेस श्रद्धान झालं सम्यक, त्याच वेळेस जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला काय म्हटलं जातं, सम्यक ज्ञान म्हटलं जातं आणि त्यावेळेस असणाऱ्या चारित्राला सम्यक चारित्र असं म्हटलं जातं. ह्याच्यासाठी आपण उदाहरण बघितलं होतं. कुठलं बघितलं होतं, जंगलामध्ये काय झाली, आग लागली आहे आणि त्या जंगलामध्ये, आग लागलेल्या जंगलामध्ये एक जण लंगडा आहे, एक जण आंधळा आहे आणि एक जण काय आहे, आळशी आहे. असे 3 जण तिथं अडकलेले आहेत. आणि काय तर ते अडकल्यानंतर आता तिथून जर बाहेर नाही पडलं तर काय होणार आहे, मरावं लागणार आहे. पण एकमेकाच्या आधाराशिवाय बाहेर पण पडू शकत नाहीत. आंधळ्याला काय पाय चांगलेत पण बाहेर पडता येईल का, त्याला रस्ताच कळणार नाही. तर जो लंगडा आहे त्याला रस्ता कळतोय पण चालण्याची त्याच्या पायात शक्ती नाही आहे. आणि आळशी कसा आहे
जाऊ दे, अजून कुठं आपल्यापर्यंत आग पोहोचली, तोपर्यंत पडून राहतोय तसाच. त्यामुळं काय होणार आहे, तिघांची पण तिथं मरणाची शक्यता आहे. मग त्यांनी काय केलं, एकमेकांच्या आधाराने बाहेर पडण्यासाठी तिथं प्रयत्न केला. आंधळ्याने काय केलं, लंगड्याला उचलून घेतलं. दोघांनी काय केलं, त्या आळशी माणसाला उठवलं, बाबा मरून जाशील, चल, नाहीतर काय आपण तिघं पण ह्याच्यातून सुटू शकतो, त्यामुळे तू आळस सोड. आळस सोड म्हणजे काय, तिथं चारित्र्याला धारण कर. अशा प्रकारे तिघांनी एकमेकांच्या संगतीने काय केलं, मग त्या जंगलाला आग लागली, तिथून ते बाहेर पडले आणि काय झाले, स्वतःला मरणापासून त्यांनी वाचवलं. मग अशा पद्धतीने काय आहे, तर ह्या 3 गोष्टींची एकता असेल तरच तो मोक्षमार्ग आहे. वेगवेगळे असतील तर मोक्षमार्ग नाही. अजून एक उदाहरण आहे ह्याच्यासाठी, की एक रोगी आहे आणि काय झालंय, त्याला काही पचत नाहीये किंवा त्याचं पोट पण नीट साफ होत नाहीये, पोट दुखतंय, असे बरेच त्याला त्रास आहेत. मग तो डॉक्टरांकडे गेला. मग डॉक्टरांनी काय सांगितलं, की बाबा तुला अगोदर पोट साफ व्हावं लागेल, तेव्हा तुझा आजार काय असेल, जे काही तुला त्रास आहेत ते सगळे त्रास तुझे कमी होतील. मग त्याने औषध काय सांगितलं, आवळा, हिरडा आणि बेहडा ह्या तिन्हींचं समान मिश्रण करा आणि मग ते मिश्रण तुम्ही घ्या आणि मग तुम्हाला सगळं तुमचे आजार बरे होतील. मग तो घरी जातो आणि काय करतो, पहिल्यांदा आवळ्याचं थोडं चूर्ण खातो, पुन्हा थोड्या वेळाने बेहड्याचं खातो, पुन्हा थोड्या वेळाने हिरड्याचं खातो. तो बरा होणार का, कारण ते तिघांचं एकत्रितपणे जे काम आहे ते काम ते सेपरेटपणे करू शकत नाहीत. म्हणून तिथं सांगितलं की त्यांनी असं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा पदार्थ खाल्ला आणि परत जाऊन डॉक्टरांना काय म्हणतोय, माझा त्रास तर काहीच कमी नाही आहे. मग डॉक्टरांनी विचारलं की बाबा तू कसं खाल्लं, कधी खाल्लं, किती खाल्लं. मग त्यांनी सांगितलं असं असं, एकदा आवळा खाल्ला, एकदा बेहडा खाल्ला, एकदा हिरडा खाल्ला. मग ते म्हटले असं नाही आहे, ते एकत्रित करून घेशील आणि एवढे दिवस घेशील तेव्हा तुला त्याच्यातून पूर्णपणे तुझ्या आजारातून तुला बरं वाटेल. मग असं सांगितल्यानंतर मग तिथं त्यांनी काय केलं, त्या पद्धतीचा अवलंब केला आणि मग तो काय झाला, त्या रोगातून बरा झाला. म्हणजे थोडक्यात त्यांनी वेगवेगळं केलं म्हणजे काय, आपण म्हणतोय श्रद्धान झालं, मग त्याद्वारे आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, किंवा आम्हाला खूप अभ्यास आहे, खूप ग्रंथांचं ज्ञान आहे, तर नुसतं ज्ञान असून पण आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळणार नाही. तिथं श्रद्धान पण पाहिजे, चारित्र्य पण पाहिजे. किंवा कोण काय म्हणते की माझ्या सगळ्या व्रत वगैरे नियम पूर्ण झालेले आहेत, किंवा मी खूप उपवास केलेत, किंवा मी खूप देवधर्माचं खूप करतो, सतत माझं काहीतरी शुभक्रियांमध्येच माझा दिवस जातो वगैरे, असं सगळं चारित्र्यामध्ये तो भरपूर वेळ घालवतो, पण तिथं सम्यक ज्ञान नसेल आणि सम्यक श्रद्धा नसेल तर त्या चारित्र्याला पण काही अर्थ नाही. ह्याच्यातून आपल्या काही मान्यता असतील तर त्या मान्यता ह्याच्यामधून खोडून काढायच्यात, किंवा खोडून निघण्यासाठी त्यांनी एवढं सविस्तर सांगितलंय. काय सांगितलंय, की तिन्हींची एकता किती गरजेची आहे. नुसतं नाही तर आता असं आहे की चारित्र्यावरून आपण काय करतो, की त्याच्याद्वारे मोक्ष आपल्याला मिळणार आहे असं वाटतं आपल्याला, किंवा तसं कोण करत असेल तरी पण आपल्याला तेच आपण समजतो की ह्या चारित्र्याच्या द्वारे चला आता मोक्ष मिळणार आहे. त्यांनी खूप उपवास केले. मग त्याच्यासाठी इथं त्यांनी एक सांगितलेलं आहे, की एक उदाहरण दिलेलं आहे. काय सांगितलंय, की काही गोष्टी अशा आहेत की त्या असल्या तरी पण मोक्ष होईलच ह्याची गॅरंटी नाही, नसल्या तरी पण मोक्ष होऊ शकतो. मग ते काय आहे त्याचं जर आपण विस्ताराने बघूया. मोक्षाचे कारण 3 प्रकाराने दिलेलं आहे. आता काय सांगितलंय, जिनके न होने पर भी मोक्ष हो अथवा न हो. जरा लक्ष देऊन ऐका बरं का, थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. जिनके न होने पर भी मोक्ष हो अथवा न हो, जिनके होने पर भी मोक्ष हो अथवा न हो. म्हणजे काही कारणं अशी आहेत की त्या गोष्टी असल्या तरी पण मोक्ष, म्हणजे नसल्या तरी पण मोक्ष होईल किंवा नाही होणार, आणि असल्या तरी पण मोक्ष होईल किंवा नाही होणार. आता हे ऐकताना लक्षात येणार नाही, उदाहरण बघितल्यावर लक्षात येईल. तर ह्याचं उदाहरण काय सांगितलं, की उपवास न हो तो भी मोक्ष हो अथवा न हो. म्हणजे आता उपवास केले म्हणून मोक्ष होईल पण किंवा नाही पण, ह्याचा आपण खुलासा बघणार आहोत. आता फक्त ऐकून घ्या. उपवास न हो तो भी मोक्ष हो, म्हणजे उपवास नाही केला तरी पण मोक्ष होईल किंवा होणार नाही. उपवास होने पर भी मोक्ष हो अथवा न हो, किंवा उपवास केले तरी पण मोक्ष होईल किंवा नाही होणार. म्हणजे नाही उपवास केले तरी पण मोक्ष होईल
किंवा नाही होणार, आणि उपवास केले तरी पण मोक्ष होईल किंवा नाही होणार. तर अशा ह्याला काय म्हटलेलं आहे, एक नाव आहे शास्त्रामध्ये, न्याय भाषेमध्ये अन्वय व्यतिरिक्त व्याप्ती असं म्हटलेलं आहे. तर अगोदर आपण हे काय आहे समजून घेऊ, मग त्याचा पण अर्थ सांगते. मग आता पहिलं उदाहरण काय सांगितलंय त्यांनी, समजा ते कारण नसेल तरी पण मोक्ष होईल किंवा होणार नाही, आणि ते कारण असेल तरी पण मोक्ष होईल किंवा होणार नाही. आणि उपवासाचं उदाहरण दिलं. म्हणजे काय म्हणायचं आहे की नुसते जर आपण खूप उपवास केले त्याद्वारे मोक्ष झाला असं नाही. म्हणजे किंवा ह्याचं उदाहरण दुसरं आपलं भरत चक्रवर्तींचं आहे. भरत चक्रवर्तींनी दीक्षा घेतल्यावर किती उपवास केले? भरत चक्रवर्तीने दीक्षा घेतल्यानंतर त्यांचा एकही उपवास झाला नाही. म्हणजे दीक्षा घेतली आणि 48 काय म्हटलं, हा, म्हणजेच त्यांना तिथं उपवासाची गरज पडली का? उपवास नाहीच झाला ना. म्हणजे दीक्षा झाला असता उपवास, पण 24 तास संपले तर झाला असता, पण 48 मिनिटात केवळ ज्ञान झालं. त्यामुळे तिथं त्यांच्या म्हणजे उपवास नसताना सुद्धा त्यांना काय झालं, तिथं केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून इथं काय झालंय, काय सांगितलंय, जे कारण नाही आणि ते कारण नाही म्हणजे काय, तिथं त्या कारणाचं आपण अवलंबन घेतलं नाही, उपवास आपण केला नाही तरी पण मोक्ष होऊ शकतो, किंवा होणार पण नाही. होणार नाही कुणाच्या अपेक्षेने, म्हणजे सम्यक दर्शन पण प्राप्त केलं नाही आणि उपवास पण केला नाही, त्यांना होईल का मोक्ष प्राप्त? अवघड वाटतंय का जरा? येईल लक्षात. म्हणजे उपवास केला नाही तरी पण मोक्ष होऊ शकतो, हे आपल्याला भरत चक्रवर्तींच्या उदाहरणावरून समजलं. किंवा बाहुबलींनी काय केलं होतं, ध्यान धारणा जी धरली त्यांनी, 1 वर्ष त्यांनी काय केलं, ध्यान सोडलंच नाही. म्हणजे वर्षभर काय केलं त्यांनी, उपवास केले. मग त्या उपवासामुळे त्यांना मोक्ष झाला का? उपवास तर त्यांचे वर्षभर झाले होते, पण तिथं मनामध्ये जी शल्य होतं त्यांच्या, त्या शल्यामुळं त्यांना तिथं काय होत नव्हतं, मोक्षाची प्राप्ती होत नव्हती. म्हणजे उपवास हे मोक्षाचं कारण आहे असं जर मान्यता असेल तर ती चुकीची आहे, एवढं फक्त इथं लक्षात घ्यायचंय. म्हणून सांगितले की उपवास नसेल तरी सुद्धा मोक्ष होईल किंवा होणार पण नाही, आणि कधी कधी उपवास केले तेव्हा पण मोक्ष होईल किंवा होणार नाही. म्हणजे आता काही जे केवली आहेत, तीर्थंकर आहेत, उपवास पण केलाय की त्यांनी, केला नाही असं नाही. म्हणजे तिथं त्यांना उपवास केल्यानंतर मोक्ष झालेला आहे, तर काही जणांनी उपवास न करता झालेला आहे, काही जणांनी उपवास केला तरी झालेला नाही. फरक लक्षात येतोय का? म्हणजे ह्याच्यातून आपल्याला लक्षात एवढं घ्यायचंय की उपवास हे निर्जरेचं किंवा मोक्षाचं कारण नाही. तर उपवासच्या द्वारे शुभ भावच होणार आहे, म्हणून ते कारण नियामक कारण नाही आहे. म्हणजे मोक्षाला जर जायचंय तर उपवास केलाच पाहिजे, उपवास नाही केला तर आपल्याला मोक्ष मिळणारच नाही अशी व्याप्ती नाही आहे. जेव्हा असं एकामुळं दुसऱ्याची सिद्धी केली जाते, म्हणजे आता ज्या अर्थी दूध गोड आहे त्या अर्थी त्याच्यामध्ये साखर असणारच, हे कारण आहे की नाही. तिथं दूध का गोड आहे तर त्याच्यामध्ये नियमाने साखर असणार, त्याशिवाय दूध गोड होणार नाही. म्हणजे जिथं जिथं गोडी आहे तिथं तिथं काय आहे, साखर आहे. ह्याला काय म्हणायचं, अन्वय व्याप्ती. नाव थोडे अवघड आहेत, पण फक्त ऐकून घ्या, कानावर शब्द पडल्यानंतर परत परत ते शब्द ऐकल्यानंतर लक्षात येईल. काय सांगितलं, जिथं जिथं कारण किंवा कार्य दिसते तर ते कार्य होण्यासाठी त्याला साधक कारण तिथं काहीतरी असणार आहे. म्हणजे आता आपण काय म्हणतो, जर इथं ज्ञान आहे तर तिथं नक्कीच जीव असणार आहे, किंवा जीव आहे म्हणजे तिथं ज्ञान हे असणारच आहे. जीव आहे आणि ज्ञान नाही असं होतंय का? होतंय का? जिथं जीव आहे तिथं नियमाने 101% म्हणजे त्याच्यामध्ये जरा सुद्धा शंका येणार नाही. जीव आहे म्हणजे डोळे झाकून तिथं ज्ञान असणारच. त्याला म्हणायचं अन्वय व्याप्ती. म्हणजे अस्ति रूपाने हे आहे तर ते असणार. जर तिथं धूर आहे तर नियमाने तिथं आग असल्याशिवाय धूर निघणार नाही. ह्याला काय म्हणायचंय, अन्वय व्याप्ती. एवढं फक्त आत्ता इथं आपल्याला फक्त हे आलंय म्हणून मी सांगते, आणि ते उपयोगी पण आहे, पण असं लगेच लक्षात राहायला पाहिजे असं तुम्ही हे करू नका. तर हे लक्षात आलं की आपल्याला पहिल्या पॉईंटवरून काय कळलंय, उपवास केला म्हणून नियमाने आपल्याला मोक्ष होणारच
असं नाही. आणि उपवास नाही केला तरी पण मोक्ष होताना दिसतोय. म्हणजेच काय, उपवास हे मोक्षाचं नियामक कारण म्हणजे काय, ते गरजेचं कारण आहे असं नाही. म्हणजे बिन उपवास करता पण भरत चक्रवर्ती मोक्षाला गेले, अजून पण कितीतरी जीव गेले असतील, पण आपल्याला उदाहरणामध्ये आता फक्त भरत चक्रवर्तींचं माहीत आहे. मग हे लक्षात आलं, उपवास नाही केला तरी मोक्ष होतोय. की उपवास केल्यावर पण मोक्ष झालेला दिसतोय, पण कुणाला दिसतोय, तिथं कारण काय आहे, उपवास हे कारण नाही आहे. तिथं वितरागता किंवा त्यांचं श्रद्धान किंवा त्यांचं आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा पुरुषार्थ हे मोक्षाचं मेन कारण आहे, कर्मनिर्जरेचं. त्यामुळं उपवासाच्या द्वारे तिथं मोक्ष नाही हे फक्त तिथं सिद्ध करायचंय. म्हणजे मोक्ष झाला तर तिथं उपवास केला म्हणून झालाय किंवा उपवास नाही केला म्हणून झालाय असं तिथं फिक्स धरायचं नाहीये. मग ती उदाहरणं काय दिली, उपवास न करता पण भरत चक्रवर्ती मोक्षाला गेले, उपवास करून पण 1 वर्ष बाहुबलींना केवल ज्ञान झालं नाही. म्हणजेच उपवास हे मोक्षाचं कारण नाही. नियामक म्हणजे काय, पक्क कारण, की आता उपवास केलाय म्हणजे नियमाने आपल्याला मोक्ष होणार असं धरायचं नाही, किंवा उपवास हे मुख्य कारण आहे असं मानायचं नाही. हे एवढं तिथं फक्त समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर हां बरोबर आहे, जिथं कार्य झालंय तिथं कारण असणारच, हे अन्वय व्याप्तीमध्ये बसतं. आणि जिथं कार्य दिसत नाही आणि तिथं कार्य दिसत नाही त्या अर्थी तिथं कारण नाही. म्हणजे आता साखर गोड नाही त्या अर्थी त्याच्यामध्ये साखर नाही. आता हे निगेटिव्ह कथन आहे. मग ह्याला काय म्हणायचं, व्यतिरेक व्याप्ती. लक्षात येते का, अन्वय व्याप्ती कशाला म्हटलंय, जिथं जिथं ज्ञान आहे तिथं तिथं जीव असणारच. जिथं आता इथं ज्ञान नाही त्या अर्थी तिथं जीव नसणारच किंवा जीव नाहीच, असं तिथं काय आहे, व्यतिरेक व्याप्ती त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की जिनके होने पर कार्य की सिद्धि हो या नहीं हो, लेकिन जिनके न होने पर कार्य की सिद्धि होती ही नहीं. आता वरती काय सांगितलं होतं, उपवास केला नाही तरी मोक्ष होईल किंवा नाही होईल, केला तरी पण होईल किंवा नाही होईल. म्हणजे उपवासाला तिथं नियामक कारण नाही असं सांगितलंय. आता इथं दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलंय, जिनके होने पर कार्य की सिद्धी हो या नाही. म्हणजे ते कारण असताना कदाचित कार्य म्हणजे मोक्ष होईल किंवा नाही होणार, लेकिन जिनके न होने पर कार्य की सिद्धी होती ही नाही. पण ते कारण जर तिथं नसेल तर तिथं कार्य होणारच नाही. म्हणजे ते कारण असताना कार्याची सिद्धी होईल किंवा नाही, हे दोन्ही पण तिथं पर्याय आहेत. पण जर ते कारण नसेलच, कसं सांगितलंय, नसेलच तर सिद्धी होणारच नाही. तर हे पण आपण उदाहरणाच्या द्वारे लक्षात येईल. आता काय सांगितलंय की नग्नता होने पर भी मोक्ष हो या नहीं. काय सांगितलंय उदाहरण, नग्नता होने पर. नग्नता म्हणजे आता काय, समजा दीक्षा पण घेतली आहे, दीक्षा घेतल्यानंतर तिथं काय दिसतंय, आता बाहेरून तर निर्ग्रंथ मुनी अवस्था दिसते किंवा तिथं 5 महाव्रतांचं काटेकोरपणे पालन पण आहे. पण तिथं काय सांगितलंय, अशी नग्नता असताना मोक्ष होईल पण किंवा नाही होणार. का नाही होणार, तर कदाचित तिथं द्रव्यलिंगत्व असेल. द्रव्यलिंगत्व म्हणजे ते मुनी जर अजून मिथ्यादृष्टी आहेत, दीक्षा तर धारण केली, महाव्रत पालन करतायत, सगळं आहे, पण जर तिथं सम्यक दर्शन नसेल तर त्यांना तिथं त्या नग्नतेमुळे त्यांना मोक्ष होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा आपण उपवासाचं उदाहरण बघितलं, आता इथं काय सांगतायत, नग्नतेचं उदाहरण दिलंय. म्हणजे नग्नता आहे म्हणून तिथं मोक्ष होईलच किंवा होणार पण नाही. म्हणजे ह्या दोन्हीचं पण तिथं गॅरंटी नाही आहे. पण जर मोक्षाला जायचंय तर नग्नता म्हणजेच महाव्रत धारण केल्याशिवाय पण मोक्ष मिळणार नाही. हे कुठल्या अपेक्षेने, भावलिंगी. लक्षात येते का. मग आता तिर्यांचे पण सगळे नग्न आहेत की नाही, मग ते नग्नता हे मोक्षाचं कारण होऊ शकतं का, म्हणजे फक्त नग्नता, बाहेरचं फक्त स्वरूप, तर ते मोक्षाचं कारण कदाचित होईल पण नाही होईल. कुणाचं जर आता बाहेरून द्रव्यलिंगी मुनी आहेत तसे भावलिंगी पण असतील, भावलिंगी मुनी असतील तर त्यांच्यासाठी नग्नता हे मोक्षाचं म्हणजे एक बहिरंग निमित्त म्हणा किंवा ते आचरणाच्या स्वरूपात बहिरंग आचरण हे असणार तिथं.
पण सगळ्याच मुनींची नग्नता आहे म्हणून सगळ्यांचीच त्यामुळे दीक्षा झाली आहे असं होणार नाही. लक्षात येते का? अवघड वाटतंय? म्हणजे नग्नता होने पर मोक्ष हो भी या नहीं भी. अगर द्रव्यलिंगी मुनी हो तर तिथं काय होणार आहे? द्रव्यलिंगी मुनींचं आचरण तर दिसतंय सगळं मुनींप्रमाणे किंवा जसं शास्त्रात सांगितलंय तसं, पण तिथं त्या नग्नतेमध्ये काय आहे की मी मुनी, मी नग्नता धारण केली किंवा मी महाव्रतांना धारण केले, मी सगळ्या 5 पापांचा त्याग केलेला आहे, मी सगळ्या व्रतांचं पालन करतोय, मी 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 हा त्याच्यामध्ये काय आहे तर भाव आहे. त्यामुळं त्या नग्नतेमुळं त्यांना मोक्ष होणारच नाही. आणि जे भावलिंगी संत आहेत त्यांना नग्नतेमुळे मोक्ष होईल पण. म्हणून काय सांगितलं? मोक्ष हो भी या नाही भी. ज्यांना होणार तर ते भावलिंगी असतील आणि ज्यांचं होणार नाही तर ते नग्न असून पण त्यांना का नाही झालं तर तिथं द्रव्यलिंगत्व आहे. मग पुढचं काय सांगितलंय? नग्नता नहीं होने पर मोक्ष हो ही नहीं सकता. पण जे कोणी भावलिंगत्व म्हणजे जे कोणी सम्यक दृष्टी आहेत त्यांना आता सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, काही अंशाने सम्यक चारित्र आहे म्हणून त्याद्वारे त्यांना मोक्ष होणार आहे का? तिथं हे सगळं असलं तरी सगळ्या पापांचा पूर्णपणे त्याग केल्याशिवाय किंवा नग्नता धारण केल्याशिवाय त्यांना मोक्ष मिळणारच नाही. वेगळ्या पद्धतीने सांगितलंय पण समजून काय घ्यायचंय? म्हणजे फक्त बाहेरून नग्नता आहे म्हणून पण तिथं मोक्ष होणार नाही, तर तिथं अंतरंगामध्ये सम्यक दर्शन पाहिजेच, म्हणजे भावलिंगत्व पाहिजेच, स्वपरभेद विज्ञान पाहिजेच. म्हणजे आपण काय करतोय? बाहेरच्या लक्षणावरून त्याद्वारे मोक्षाची सिद्धी मानतोय किंवा तसं समजतोय किंवा तशीच आपली मग कृती पण होते. म्हणून इथं हे समजून घ्यायचंय की ह्या ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत तर त्या कशा आहेत? अगदी लिमिटमध्ये, त्याच्याने होईल किंवा नाही होईल पण त्याच्या मागची काय अपेक्षा आहे ही अपेक्षा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता भरत चक्रवर्तींनी उपवास न करता पण त्यांना मोक्ष झाला, म्हणजेच उपवासापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यांच्याजवळ होती. कुठली गोष्ट? अंतरंग वितरागता. ही इतकी विशुद्धी होती किंवा इतकं ते सगळ्यापासून अलिप्त होते, वैरागी होते की त्यांना अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजे उपवासाची गरज नाही आहे तिथं, स्वतःला जाणण्याची गरज आहे, स्वतःला जाणून विशुद्धीची गरज आहे आणि ती विशुद्धी बाहेरच्या कुठल्याही शुभक्रियेमुळे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी स्वतःच्या आत्मस्वरूपाचं अवलंबनच घ्यायला पाहिजे. तिथं काय होणार आहे? वितरागता मिळणार आहे. म्हणून बाहेरून नग्न आहे म्हणून तिथं मोक्ष होईल पण किंवा नाही होणार, नाही होईल. होणार नाही कुणाचा? लक्षात येते का काय म्हणायचंय? सगळ्यांना समजतंय का? अवघड वाटतंय? नग्नता बाहेरून दिसतीये म्हणून एकाचा मोक्ष होतोय आणि एकाचा होत नाही. मग ज्याचा झाला नाही त्याचा का झाला नाही? तर तिथं अंतरंगामध्ये मिथ्यात्व सुटलेलं नाहीये. म्हणून बाहेरून जरी नग्नता दिसतीये, सगळा त्याग दिसतोय, तरी सुद्धा अंतरंगातून जोपर्यंत भावलिंगत्व धारण केलं जात नाही, मिथ्यात्व सुटत नाही, तोपर्यंत ती बाहेरची नग्न अवस्था, मुनी अवस्था मोक्षाला मिळवून देऊ शकत नाही. या उलट समजा तिथं नग्नता धारण केली नाही आणि मोक्ष होईल असं मानलं तरी पण, म्हणजे नग्नता तर धारण करणं गरजेचं आहे पण त्याच्यासोबत अंतरंगामध्ये भावलिंगत्व असणं गरजेचं आहे. म्हणून परत एकदा वाचते. नग्नता होने पर मोक्ष हो भी या नाही हुई. द्रव्यलिंगत्व असणाऱ्या मुनींना काय होतंय? तिथं मोक्ष होणार नाही नग्नता असून पण. आणि दुसरं सांगितलंय नग्नता नहीं होने पर मोक्ष हो ही नहीं सकता. मग घरात बसूनच आम्ही आता सम्यक दर्शन ज्ञान झालंय, कशाला महाव्रत धारण करायचे, थोडे थोडे शक्य तेवढे पाळून घरात बसलो तरी सुद्धा तिथं मोक्ष तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण महाव्रत किंवा सगळा परिग्रहाचा त्याग करणार नाही. म्हणजे कधी ना कधी आपल्याला पण दीक्षा घ्यावीच लागणार आहे. पण ती दीक्षा घेण्यापूर्वी आपलं श्रद्धान कसं पाहिजे? सम्यक पाहिजे. त्या सम्यक श्रद्धानामुळं मग त्या नग्नतेला किंवा त्या महाव्रतांना तिथं किंमत आहे. आता तिसरं कारण काय सांगितलंय बघा. जिसमें काय आहे? ती गोष्ट किंवा ते कारण असल्याशिवाय मोक्ष होणारच नाही. एकच वाक्य आता तिसऱ्या पॉईंटमध्ये. म्हणजे ते कारण असणं मस्ट आहे. आतापर्यंत काय सांगितलं? उपवास केला तरी होईल किंवा नाही केला तरी होईल, नग्नता धारण केली तरी होईल किंवा नाही केली तरी होईल,
नाही केली तर नाही, सॉरी, नग्नता धारण करून सुद्धा होणार नाही किंवा धारण करून पण होईल, पण धारण न करता मात्र मोक्ष होणार नाही, हे दुसऱ्यामध्ये सांगितलं. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगितलं की हे कारण असल्याशिवाय मोक्ष होणारच नाही. म्हणजे दुसरं पण कुठलं कारण चालणार नाही किंवा हे कारण नसलं तरी पण मोक्ष होणार नाही. मग ते कुठलं कारण आहे? रत्नत्रय होने पर मोक्ष होता ही है, रत्नत्रय नहीं होने पर मोक्ष होता ही नहीं. म्हणजे उपवास असो नसो, पण रत्नत्रय असेल तर त्या उपवासाला किंमत आहे, रत्नत्रय असेल तर त्या महाव्रतांना, त्या नग्न स्वरूपाला किंमत आहे. म्हणून काय सांगितलंय, हे नियामक कारण आहे. मगाशी बघितलेली 2 नियामक कारण, म्हणजे एक तर उपवास हे नियामक कारण अजिबात नाही आहे, आणि नग्नता हे काही अपेक्षेने नियामक म्हटलं जाईल. म्हणजे भावलिंगत्व असेल तर तिथं नग्नता पाहिजेच. म्हणजे सम्यक दर्शन असेल तर तिथं बाहेरून मुनिव्रत असल्याशिवाय मोक्ष तर होणार नाही. पण इथं काय सांगितलंय, ह्या बाहेरच्या दोन्ही गोष्टी असतील आणि रत्नत्रय नसेल तर तिथं मोक्ष होणारच नाही. म्हणजे हे एवढं 3 गोष्टी सांगायचं कारण एवढंच आहे की आपल्याला जर मोक्षाला जायचं किंवा मोक्ष मिळवायचा आहे तर त्याचं मुख्य कारण आपल्याला ठासून आपल्याला मनामध्ये पक्क झालं पाहिजे. म्हणजे बाहेरच्या शुभक्रियांच्या द्वारे, व्रताच्या द्वारे आपल्याला मोक्ष मिळणार नाही. व्रताच्या द्वारे काय होणार आहे, शुभाचा बंध होणार आहे, शुभ तिथं काय होणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे, पण त्याच्याद्वारे मोक्ष किंवा कर्माची निर्जरा होणार नाही. मग हे कर्माची निर्जरा किंवा मोक्ष मिळवण्यासाठी मुख्य महत्त्वाचं गरजेचं नियामक म्हणजे काय, जे असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मोक्ष मिळणारच नाही, तर ते कारण म्हणजे रत्नत्रय आहे. रत्नत्रय कशाला म्हटलेलं आहे, कशाला म्हटले रत्नत्रय? हां, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. तर हे काय आहे, 3 रत्नत्रय. याची फोड काय होणार आहे, आपण खूप जण रत्नत्रय म्हणतो बरं का, तर तसं नाही म्हणायचं. काय म्हणायचं, रत्नत्रय. रत्न म्हणजे काय, एक अमूल्य वस्तू, आणि असे अमूल्य वस्तू, त्रय म्हणजे 3. रत्न 3 आहेत. कुठल्या आहेत, तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हे काय आहेत, तर रत्नत्रय. म्हणजे 3 रत्न आहेत, आणि ह्या 3 रत्नांच्या द्वारेच तिथं काय होणार आहे, मोक्षाची प्राप्ती होणार आहे. जर रत्नत्रय नसेल तर तिथं मोक्षाची प्राप्ती होणार नाही. होतो असं म्हणलं तर ते काय आहे, किंवा मोक्षासाठी उपवास गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे असं म्हणलं तर ते, किंवा त्याच्यामुळेच मोक्ष होतो अशी मान्यता काय आहे तिथं चुकीची आहे, हे फक्त सांगायचंय. भरत चक्रवर्तीचं उदाहरण आणि बाहुबलीचं, म्हणजे 2 वेगळे उदाहरणं कशी आहेत, विरुद्ध आहे. म्हणजे एकाने अजिबातच उपवास केला नाही तरी मोक्ष झाला, आणि एकाने वर्षभर केला तरी पण त्या उपवासामुळे तिथं मोक्षाची प्राप्ती झाली नाही. मोक्षाची प्राप्ती कधी झाली बाहुबलींना, जेव्हा त्यांच्या मनातलं शल्य काय झालं, नष्ट झालं, तिथं त्यांना काय झालं, मोक्षाची प्राप्ती किंवा केवल ज्ञान झालं आणि मोक्ष झाला. म्हणून नियामक कारण काय आहे, तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र. म्हणजे आपल्याला मोक्षाला जायचंय हे फिक्स आहे, किंवा आपल्याला सुख पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर आपल्याला योग्य मार्ग नक्की कुठला आहे हे आपल्याला पक्क झालं पाहिजे, किंवा त्या मार्गाचं अवलंबन घेण्यासाठी मग आपल्याकडनं प्रयत्न केला जाईल. म्हणून इथं हे सांग, उपवास केला म्हणून पण मोक्ष होईल, नाही केला तरी मोक्ष होईल, केला नाही तरी मोक्ष होईल किंवा होणार नाही, असं तिथं काय सांगितलं होतं. तर म्हणजे हे व्यतिरेक म्हणजे काय घ्यायचंय, की हे कारण, कार्य दिसतंय तर तिथं ते कारण असणार. कार्य दिसतंय म्हणजे आता इथं ओलं दिसतंय म्हणजे तिथं पाणी पडलेलं असणारच, पाण्याशिवाय तर ओलं होणार नाही. ह्याला काय म्हणायचंय, अन्वय व्याप्ती, म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणणं. आणि व्यतिरेकमध्ये काय येणार, ज्या अर्थी इथं पाणी नाही त्या, किंवा इथं ओलं नाही त्या अर्थी इथं पाणी नाही आहे. ज्या अर्थी कपडे आता हाताला आपल्याला कोरडे लागतात म्हणजेच काय आहेत, ते वाळलेले आहेत. म्हणजे हे काय झालं इथं, नाही, हे पण व्यतिरेकच झालं. मगाशी दुधाचं पण बघितलं होतं आपण, ज्या अर्थी दूध गोड लागत नाही त्या अर्थी त्याच्यामध्ये साखर नाहीच, असा पक्का निर्णय असतो. अन्वयमध्ये पण पक्का निर्णय आहे आणि व्यतिरेकमध्ये पण पक्का निर्णय आहे. मग उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येतं. आता ज्या अर्थी इथं हालचाल आहे किंवा इथं जाणवते, त्याला जाणीव आहे,
म्हणजे ज्ञान आहे त्या अर्थी तिथं तो जीव आहे. आणि ज्या अर्थी इथं आता हे काय आहे, वस्तू आहे, ह्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे, म्हणजेच तो जीव, त्याच्यामध्ये जीव नाही. ही व्यतिरेक व्याप्ती. नाही म्हणजे व्यतिरेक व्याप्ती, आहे म्हणजे अन्वय व्याप्ती. एवढं समजलं. दुसरं सूत्र आहे निश्चय सम्यक दर्शन का लक्षण. लक्षण कशाला म्हटलंय, कोण सांगते? लक्षण कशाला म्हणतात? चिन्हाच्या द्वारे आपल्याला त्या वस्तूची माहिती किंवा त्याचं ज्ञान होतं, तर त्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे? लक्षण असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता त्याची व्याख्या अशी आहे, अनेक वस्तू एकत्र मिसळल्यात. अनेक वस्तू एकत्र मिसळल्यानंतर आपल्याला समजा त्यातलं एखादी वस्तू पाहिजे, तर जी वस्तू पाहिजे तर ती वस्तू आपण कशाच्याद्वारे वेगळी करणार? तर त्याला आपण ओळखण्याचं, आता समजा काय, लिंबू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, सगळे एका टोपल्यात मिसळून ठेवलेले आहेत. मग आपल्याला लिंबू पाहिजे. लिंबू पाहिजे म्हटल्यानंतर लिंबू कशाला म्हणतात किंवा लिंबू कसं असतं हे आपल्याला ज्ञान असेल तर आपण तिथं त्या सगळ्यामधून लिंबू वेगळं घेऊन हे लिंबू आपल्याला म्हणजे पाहिजे म्हणून तिथून वेगळं करू शकणार किंवा घेऊ शकणार. म्हणून तिथं काय आहे, तर ज्या चिन्हाच्या द्वारे त्या वस्तूला अनेक मिसळलेल्या वस्तूमधून वेगळं केलं जातं, तर त्या चिन्हाला काय म्हटलेलं आहे? लक्षण असं म्हटलेलं आहे. कळतंय का? अनेक मिसळलेल्या वस्तूमधून आपल्याला हवी असलेली वस्तू ज्या चिन्हाच्या द्वारे वेगळी केली जाते, तर त्याला काय म्हटलेलं आहे? लक्षण. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, तर ओळखण्याची खूण. ओळखण्याची खूण, ज्याच्याद्वारे आपण ते, हे पेरू आहे, हे लिंबू आहे, ही संत्री आहे, म्हणजे हे नको आहे आपल्याला, पेरू नको आहे, संत्री नको आहे किंवा मोसंबी नको आहे, म्हणजे ह्या सगळ्याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे की ह्याला मोसंबी म्हणतात, ह्याला पेरू म्हणतात, ह्याला संत्री म्हणतात, ह्याला लिंबू म्हणतात. हे सगळं आपण त्याच्या आकारावरून, रंगावरून, वासावरून, म्हणजे हे सगळं काय आहे, त्याचं ओळखण्याचं खूण म्हणा किंवा चिन्ह आहे. आणि ह्याद्वारे तिथं आपण त्या वस्तूला वेगळं करू शकणार आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? लक्षण. मग आता इथं सम्यक दर्शनाला कसं ओळखायचं, त्या लिंबाला कसं ओळखायचं ते तर आपल्याला माहीत आहे, कारण आपण ते लहानपणापासून बघत आलेलो आहे किंवा त्याचं ज्ञान असल्यामुळं त्याच्यात अवघड वाटत नाही. पण सम्यक दर्शनाला कसं ओळखायचं किंवा सम्यक दर्शन कशाला म्हणायचं, तर त्याचं लक्षण आपल्याला ह्याच्यामध्ये सांगतायत. काय सांगितलंय? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. प्रत्येकाने म्हणा, शुद्ध म्हणा, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. काय सांगितलंय की निश्चय सम्यक दर्शनाचं लक्षण काय आहे? तत्वार्थ श्रद्धान. तत्व के स्वरूप सहित अर्थ जीवादि पदार्थों का श्रद्धान सम्यक दर्शन है. काय सांगितलंय? तत्व किंवा वस्तू, पदार्थ, अर्थ हे सगळे समानार्थी शब्द आहेत. तत्व म्हणजे फक्त तत्वच असं नाही म्हणायचं, तत्वाचं त्याचा अर्थ पण आपण बघणार आहोत. पण तत्व म्हणजे पदार्थ असेल किंवा वस्तू असेल किंवा त्याला अर्थ पण म्हटलं जाईल, ह्या सगळ्यांना काय आहे? तत्व अशी संज्ञा इथं त्यांनी दिलेली आहे. पण सगळे काय आहेत? अर्थ त्यांचा समान आहे किंवा वस्तू एकच आहे. एखादा मुलगा आहे, त्याला 2-3 प्रकारची नावं असू शकतात की नाही? आजी एका नावाने हाक मारते, आई एका नावाने हाक मारते, वडील एका नावाने हाक मारतात. मुलगा वेगळा वेगळा आहे का? मुलगा तर तोच आहे, पण त्या एका मुलाचीच ही 3 नाव आहेत. तसं इथं ह्या तत्वालाच वस्तू म्हणतील, पदार्थ म्हणतील किंवा अजून अर्थ म्हणतील, तर त्याचा अर्थ समान आहे एवढं लक्षात घ्यायचं. तत्व के स्वरूप सहित अर्थ जीवादि पदार्थों की श्रद्धा करना. म्हणजे जे काही ह्या विश्वामध्ये द्रव्य आहेत किंवा जे काही त्यांचं स्वरूप आहे, त्यांचं कार्य, त्यांचं परिणमन, जे त्यांच्या स्वरूपामध्ये जसं जसं आहे तसं समजून घेणं, त्याच्यावर श्रद्धा करणं. नुसतं ज्ञान नाही सांगितलं. काय सांगितलंय? जीवादि पदार्थों की श्रद्धा करणं म्हणजे हे असंच आहे असं तिथं आपलं पक्का निर्णय होणं किंवा तशी मान्यता पक्की होणं, तर हेच काय आहे? सम्यक दर्शनाचं लक्षण आहे असं सांगितलंय. तत्वों की सच्ची निश्चय श्रद्धा का नाम सम्यक दर्शन आहे. आता हे जे काही तत्व आहेत तर त्याच्याबद्दलची खरी म्हणजे कसं घ्यायचंय? जसं आहे तसं,
तसं असेल तरच आपल्याला खरं वाटतं की नाही. एखादी घटना घडल्यानंतर आपण पण तिथं होतो आणि अजून पण दुसरं कोणीतरी असेल, मग त्या घटना म्हणजे तिथून आपण गेल्यानंतर समजा आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीने काहीतरी वेगळं सांगितलं, म्हणजे जिथं घडलंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, थोडं जास्त सांगितलं असेल किंवा थोडं चुकीचं सांगितलं असेल, तर आपण काय म्हणतो, हे असं नाही झालं, तिथं असं झालं. म्हणजे आपण तिथं जे जसं अनुभवलंय तसं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं समोरच्या माणसांनी जी घटना घडली त्याच्यामध्ये काहीतरी जादा सांगितले, काहीतरी कमी सांगितले, काहीतरी चुकीचं सांगितलंय, मग तिथं आपण काय म्हणतो, नाही नाही तो सांगतोय तो चुकीचा आहे, तसं नाही घडलं, मी होतो तिथं प्रत्यक्ष आणि तिथं असं असं घडलेलं आहे. म्हणजे तिथं जसं घडलं तसं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण समोरच्याचं तिथं जर त्यांनी काही चुकीचं सांगितलं तर आपण म्हणतो की नाही नाही ते चुकीचं आहे. म्हणजेच तिथं जे घडलं त्यावर आपलं काय आहे, पूर्ण श्रद्धा नाही, कारण आपण तिथं होतो त्यावेळेस. तसं इथं सांगितलं की सच्ची श्रद्धा म्हणजे जसं आहे तसं त्यावर श्रद्धा ठेवणं, तर हेच काय आहे, सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. आता अर्थ का अर्थ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे अर्थ हा जो शब्द आहे तर त्याचे सुद्धा बरेच प्रकारांनी अर्थ होतात. आता अर्थ म्हणजे आपण काय म्हणतो, ह्या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण काय किंवा कशाबद्दल असं त्याची माहिती, तर तो अर्थ झाला. दुसरा अर्थ म्हणजे काय होतं, तर दुसरा अर्थ म्हणजे आपण धनाला पण म्हणतो ना, हां पैसा बरोबर, म्हणजे पैशासाठी पण अर्थ हा शब्द वापरला जातो. तिसरा अर्थचा असा अर्थ होतो की प्रयोजन म्हणजे काय, त्या अर्थी मी असं म्हटलं, म्हणजे मला काय म्हणायचं होतं त्या अर्थी, म्हणजे ते मला ते सांगण्याचं प्रयोजन हे होतं म्हणून असं शब्द वापरला. म्हणजे तिथं अर्थचा एक अर्थ प्रयोजन असा होतो. पण आता इथं काय घ्यायचं आहे आपल्याला, अर्थ तत्व वस्तू पदार्थ, इथं अर्थ त्या अपेक्षेने आलेला आहे. अर्थ का अर्थ है द्रव्य. आता द्रव्य आलं म्हणजे त्या द्रव्यातले गुण आले, गुणाची पर्याय आली, मग हे सगळं एकत्रितपणे अर्थ असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का. जी वस्तू आहे, समजा आता जीव आहे, जीव हे एक द्रव्य आहे. 6 द्रव्यामध्ये 1 नंबरचं द्रव्य कुठलं आहे, जीव द्रव्य आहे. मग ह्या जीव द्रव्याचं जे काही गुण आहेत आणि त्या गुणांच्या ज्या ज्या काही पर्याय आहेत ते सगळं त्या द्रव्यामध्ये आहे. म्हणजेच द्रव्य म्हणाल तिथं गुण असणार आहेत, गुण आहेत तिथं पर्याय असणार आहे. म्हणजेच काय झालं, ह्या तिन्हींना एकत्रितपणे द्रव्य म्हटलं गेलेलं आहे. मग द्रव्यालाच दुसरा समानार्थी शब्द काय आहे, अर्थ घेतलाय. म्हणून त्यांनी सांगितलं इथं अर्थ का अर्थ है द्रव्य गुण पर्याय और तत्व का अर्थ है उसका भाव स्वरूप. तत्व म्हणजे काय, आता इथं तत्वार्थ श्रद्धानम असं आलंय. मग ह्याच्यामध्ये शब्द कुठले कुठले आहेत, तत्व, अर्थ आणि श्रद्धान. म्हणजे म्हणजे अर्थ म्हणजे काय, द्रव्य. तत्व म्हणजे काय, त्याचा स्वभाव. लक्षात येते का. लिहून घ्यायचं असलं तर तेवढं पॉईंट फक्त लिहून घ्या. अर्थ कुठल्या अपेक्षेने म्हटलेला आहे, द्रव्याला अर्थ हा शब्द इथं आलेला आहे. कशामध्ये, हे जे सूत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला तत्वार्थ श्रद्धानमध्ये 3 शब्द आलेले आहेत, तत्व, अर्थ आणि श्रद्धान. तत्वार्थमध्ये काय झालेलं आहे, फोड केली आपण, तत्व आणि मग त्यातलं अ इकडं आलंय, तत्व आहे ना, मग तत्वाचं काय झालं, तत्व एक इकडं झालं आणि त्यातलं अ अक्षर इकडे अर्थ म्हणून आलेलं आहे. तत्व अधिक अर्थ ह्या दोन्हींचा शब्द म्हणून काय झालेला आहे, तत्वार्थ असा शब्द झालेला आहे. मग आता तत्व कशाला म्हटलंय, अर्थ कशाला म्हटलंय आणि श्रद्धान कशाला म्हटलंय, हे तिथं आपल्याला स्पष्ट करून सांगतात. मग पहिल्यांदा त्यांनी ह्याच्यामधल्या अर्थचा शब्द सांगितला. मग अर्थ इथं कुठल्या अपेक्षेने घेतलेला आहे, तर अर्थ म्हणजे काय घ्यायचंय, द्रव्य. द्रव्य म्हणा, पदार्थ म्हणा, वस्तू म्हणा, तर त्याला काय म्हटलेलं आहे, अर्थ. आणि अर्थामध्ये म्हणजे आता द्रव्य घेतलं तर त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्यायचं, जिथं जिथं आपण द्रव्य म्हणतो तर द्रव्य म्हणत असताना त्या द्रव्यातले गुण आले, जे काही गुण असतील त्या प्रत्येक गुणाची प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली पर्याय ही असतेच. म्हणजे जसं द्रव्य गुणाशिवाय नाही तसे गुणसुद्धा पर्यायाशिवाय नाहीत. म्हणजे द्रव्य आपल्याला दिसतं ते कुठल्या अवस्थेत दिसतं, तर पर्याय अवस्थेमध्येच दिसतं नेहमी. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण नेहमी उदाहरण बघतो सोन्याचं. सोनं हे द्रव्य आहे पण आपल्याला दिसताना ते कुठल्या तरी
पर्यायामध्ये दिसणार. पर्याय कशाला म्हटले? मग त्याचा कुठला तरी दागिना असेल, त्याचा कुठला तरी आकार असेल, त्याचं कुठले तरी नवी जुनी अवस्था असेल, हे सगळे काय झाले? त्याच्या पर्याय झाल्या. म्हणजे आपल्याला नुसतं सोनं बघायचं आणि त्याची पर्याय बघायची नाही आहे. असं सोनं आपल्याला कुठंही मिळणार नाही. कुठलीही वस्तू जे जे काही आपल्या संयोगामध्ये आहे ते कुठल्या ना कुठल्या द्रव्याचं काय आहे? ते पर्याय रूपानेच आहे. आता पुद्गल द्रव्य, आता हे शरीर सुद्धा पुद्गलापासून बनले, तर ह्या पुद्गलाची शरीर ही काय आहे? तर पर्याय आहे. लक्षात येते का? किंवा मनुष्य ही पर्याय आहे. द्रव्य पुद्गल आहे, पण पुद्गल द्रव्य असलं तरी आपल्याला जे दिसतंय ते पर्याय रूपाने दिसतंय. म्हणून इथं काय सांगितलंय? जिथं जिथं द्रव्य आहे तर ते द्रव्य गुण आणि पर्यायाने सहित आहे किंवा जीव आहे. आता पर्याय पण अजून थोडंसं आपण खुलासा ह्याच्याने बघूया की जीव आहे. जीव हे द्रव्य आहे. मग जीवातले गुण कुठले आहेत? दर्शन, ज्ञान, चारित्र्य, सुख, शक्ती हे जीवाचे गुण आहेत. मग त्या प्रत्येक गुणाची प्रतिसमयाला काय आहे? कुठली ना कुठली पर्याय आहे. आणि ही पर्याय काय आहे? प्रति क्षणाला नवीन उत्पन्न होते, पहिली नष्ट होते. म्हणजे पर्याय तर काय आहे? जरी नष्ट झाली तरी तिथं परत नवीन उत्पन्न पण झालेली आहेच. म्हणजे पर्यायाने सहितच द्रव्य किंवा गुण म्हटले जातात. मग आता जीवद्रव्याचा आता ज्ञान गुण घेऊया आपण. जीवद्रव्य आहे, त्याच्यामध्ये आपण आत्ता गुण बघितले. कुठले कुठले? ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती हे वेगवेगळे अनंत गुण आहेत. आपण मुख्यतेने हे नेहमी बघतो, कारण हे काय आहेत? तर प्रधान गुण म्हटले जातात. मग त्यातला पण प्रधान कुठला आहे? ज्ञान गुण म्हटला जातो. कारण ज्ञान आहे म्हणून ह्या जीवाला काय आहे? समजतंय सगळं, किंवा त्याच्यामध्ये पुरुषार्थ करायला किंवा दुःख समजून घ्यायला, सुख समजून घ्यायला ज्ञान गुण आहे म्हणूनच आहे ना, नाही तर काय कळलं असतं आपल्याला. म्हणून ज्ञानाला खूप महत्त्व आहे. मग आता जीवाचा ज्ञान हा गुण घेतला, मग त्याची पर्याय कुठली? कशाला पर्याय म्हणायचं? आता जसं सोन्याचं आपण बघितलं, सोनं आहे, कानातलं आहे, बांगडी आहे किंवा कुठलं गळ्यातलं आहे, मग ती त्या सोन्याची अवस्था झाली किंवा पर्याय झाली. मग आता जीवामध्ये ज्ञान गुण आहे, तर त्या ज्ञान गुणाची पर्याय कसं सांगणार? कोण सांगू शकतंय? हां, बरोबर. हां, म्हणजे आता तिथं पण ज्ञान गुण असला तरी त्या ज्ञान गुणाची त्यावेळेस कुठली पर्याय आहे? तर सम्यक ज्ञान आहे, किंवा मिथ्या ज्ञान आहे, किंवा मतिज्ञानाची पर्याय, श्रुतज्ञानाची पर्याय, अवधिज्ञानाची पर्याय. अरिहंत भगवंतांची कुठली पर्याय चालू आहे ज्ञानाची? केवल ज्ञान पर्याय चालू आहे. मग आता ते ज्ञान आहे ना, कुठल्या ना कुठल्या पर्यायाच्या द्वारेच आहे. मग आता आपल्याला हे समजतंय, हे मतिश्रुत ज्ञान आहे. म्हणजे आता आपल्याला मतिश्रुत ज्ञानाची आता ही जाणण्याची ती पर्याय आहे ना, म्हणजे ते जे ज्ञान आहे तर ह्या मतिश्रुत ज्ञानाची पर्यायच आहे. समजतंय का? आणि भगवंतांना झालेलं जे केवल ज्ञान आहे तर ती केवल ज्ञान ही ज्ञानाची सगळ्यात उत्कृष्ट किंवा शुद्ध पर्याय आहे. म्हणजे पर्यायच आहे, एवढं मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे अर्थ लक्षात आला का सगळ्यांना? अर्थाचा अर्थ म्हणजे म्हणताना पण आपल्याला अवघड वाटते, पण पहिल्या अर्थाचा अर्थ वेगळा आहे आणि दुसरा अर्थ त्या शब्दाचा अर्थ सांगतोय. म्हणजे त्या शब्दाचा भाव, ते शब्द काय आहे हे सांगण्यासाठी दुसरा अर्थ आहे. आणि पहिला शब्द कशासाठी आहे? अर्थ. तर द्रव्य, वस्तू, पदार्थ ह्या अपेक्षेने तिथं अर्थ हा शब्द आलेला आहे. अर्थ का अर्थ हे द्रव्य, गुण, पर्याय. आता दुसरा शब्द कुठला आहे? तत्व. मग ह्या तत्वाचा अर्थ काय होतो? तत्व तर आपल्याला ऐकून माहित आहे, पण तत्व शब्द त्याचा अर्थ, त्याचा भाव काय आहे तर ते बघूया. तत्व का अर्थ है उसका भाव स्वरूप. भाव स्वरूप म्हणजे काय? स्वभाव घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? भाव काय म्हणजे काय? त्याचा स्वभाव. म्हणजे आता आपण म्हणतो सोन्याचा भाव काय आहे, तर सोन्याचा भाव म्हणजे आपण म्हणतो काय 1.5 लाख आहे, एवढं आहे तेवढं आहे, तो भाव नाही अपेक्षित इथं. तर त्याला जर इथं शास्त्रामध्ये भाव म्हटलं तर ते काय झालं? चुकलं. मग शास्त्रामध्ये जर विचारलं सोन्याचा काय भाव आहे तर काय सांगायचं? हे सांगायचं तुम्हाला. बरोबर. म्हणजे स्पर्श, रस, गंध, वर्ण हा त्याचा भाव आहे. भाव म्हणजे काय? स्वभाव. स्वभावाला दुसरं प्रतिशब्द आहे भाव पण म्हटलं जातं.
जीवाचा भाव म्हणजे काय? तो जीवाचा स्वभाव आहे. ज्ञान हा जीवाचा काय आहे? भाव आहे. किंवा ज्ञान, दर्शन, सुख हे जीवाचे भाव आहेत असं म्हटलं जातं. भाव आहेत म्हणजे काय? तिथं त्याचा अर्थ स्वभाव असं घ्यायचा. स्वभाव म्हणजे जो कधीही त्या द्रव्यापासून नष्ट होत नाही. स्वभाव, स्वतःचा भाव. स्वतःचा म्हणजे कुणाचा? ज्या त्या द्रव्याचा. माझा म्हणजे फक्त माझाच असं नाही. आता पुद्गल द्रव्य आहे, पुद्गल द्रव्याचा पण त्याचा स्वभाव आहे ना. स्पर्श, रस, गंध, वर्ण हा पुद्गलाचा स्वभाव आहे. आता साखरेचा स्वभाव काय आहे? साखरेचा स्वभाव काय आहे? साखरेचा स्वभाव गोडी आहे किंवा गोड हा त्याचा स्वभाव आहे. म्हणजे साखरेचा भाव काय म्हटलं तर 50 रुपये किलो व्यवहारात म्हटलं जाईल, तो भाव इथं नाही घ्यायचा. साखरेचा भाव म्हणजे साखरेची गोडी, हा त्याचा काय आहे? स्वभाव. कारण काय आहे? कुठल्याही अवस्थेत साखर ही गोडच असणार आहे. अनादी काळापूर्वीची साखर कशी होती? तिखट होती ना आत्ताची गोड आहे असं आहे का? अनादी काळापूर्वी पण साखरेचा स्वभाव गोडच होता, आत्ता पण गोडच आहे आणि पुढं भविष्य काळामध्ये पण साखर म्हणजे कशी असणार आहे? गोडच असणार आहे. त्या गोडी हा साखरेपासून वेगळा होऊ शकणार नाही. का होऊ शकणार नाही? तर तो त्याचा स्वभाव आहे आणि स्वभाव द्रव्यापासून कधीही वेगळा होऊ शकत नाही. मग तत्वचा अर्थ काय सांगितलंय? की त्याचा भाव, स्वभाव किंवा स्वरूप. तत्व. आता तत्व शब्दाला पण आपण फोडून त्याचा अर्थ बघूया. तत् म्हणजे काय? तो. तत् म्हणजे काय? तो. आणि त्व म्हणजे काय? पणा. लक्षात येते का? तत्व. आता फळा नाही आहे माझ्याकडे इथं, नाही तर फोडून लिहून दाखवलं असतं. तत्व शब्दाचं तो तत्व शब्द कशा बनलाय किंवा त्याच्यामध्ये दोन शब्द एकत्रित येऊन त्याचा काय अर्थ आहे तो आपण बघतोय. तत्व म्हणजे दोन अक्षर, दोन शब्द आहेत. तत् हा एक वेगळा शब्द आहे आणि त्व हा एक वेगळा शब्द आहे. लक्षात येते का? सगळ्यांना लक्षात येते का? निगोदामध्ये गेला तरी तोच राहणार आहे. म्हणजे जीवाचा जो स्वभाव आहे, कुठल्याही गतीमध्ये गेला, कुठल्याही शरीरामध्ये गेला, कुठल्याही ठिकाणी गेला, कितीही तिथं ज्ञानाची कमतरता असेल किंवा ज्ञानाचा तिथं उघाड असेल, तर सर्व अवस्थांमध्ये त्याचा स्वभाव कसा आहे? त्या द्रव्याच्या सोबत, त्या जीवाच्या सोबत कायम असणार आहे. त्या जीवाला सोडून किंवा त्या द्रव्याला सोडून त्याचे गुण कधीही वेगळे होत नाहीत. म्हणून तोपणा तिथं कसा आहे? त्या द्रव्यामध्ये कायम आहे. हे सांगण्यासाठी हा शब्द आहे इथं. म्हणजे त्या द्रव्याचा स्वभाव तो स्वभाव म्हणजे काय? जो कधीही नष्ट होत नाही, जो कायम आहे त्या द्रव्यामध्ये. शब्द अवघड वाटतायत का? म्हणजे काय? तोच आहे म्हणजे एकच आहे, वेगळा नाही आहे हे सांगण्यासाठी तोपणा. मग काय आहे? त्याचे गुण कसे आहेत? कायम आहेत. मग तो द्रव्याचा काय आहे? स्वभाव आहे. तत्व म्हणजेच द्रव्याचं, त्याचं अस्तित्व, त्याचे गुण, त्याचा स्वभाव हे द्रव्याला सोडून वेगळे नसतात. म्हणजेच हे काय आहे? द्रव्याला ओळखण्याची काय आहे? ही खूण आहे किंवा त्याचं ते लक्षण आहे, त्याचा स्वभाव. स्वरूप भाव सहित प्रयोजनभूत पदार्थों का श्रद्धान सम्यक दर्शन है. आता इथं शब्द थोडेसे आपल्याला अवघड वाटतील, पण त्या द्रव्याचा जो स्वभाव आहे, तर तो स्वभाव काय आहे हे समजून घेणं आणि तसंच्या तसं श्रद्धान होणं किंवा जे आहे तसं आपलं श्रद्धान होणं हे सम्यक दर्शन आहे असं सांगितलं. असं वाक्य अवघड वाटतंय. स्वरूप भाव सहित प्रयोजनभूत पदार्थों का श्रद्धान सम्यक दर्शन आहे. म्हणजे असं लक्षात येणार नाही, पण ह्याची स्पष्टीकरणाचं काय येणार की द्रव्य, त्याचे गुण, त्याचा स्वभाव, तो त्या द्रव्याबरोबर कसा आहे? अनादि अनंत आहे आणि तो त्याला सोडून राहत नाहीये. म्हणजेच काय आहे? तो पदार्थ असाच आहे असं आपलं पक्क श्रद्धान. ते गुण त्या द्रव्यापासून कधी वेगळे होत नाहीत. मग त्या द्रव्याचे गुण कुठले आहेत? तर जीवाचा ज्ञान गुण हा जीवाचा आहे, शरीराचा नाही, असं तिथं आपलं पक्क श्रद्धान. म्हणजे ज्ञानगुण तर आहे हे माहीत आहे, पण आपल्याला हे वाटतं की ह्या शरीरामध्येच ज्ञान आहे किंवा ह्या शरीरालाच सगळं सुख दुःख कळते. सुख म्हणजे काय? अनुभवणं. आपल्याला लक्षात येतं ना, वेदन म्हणजे आता आपल्याला इथं दुखलं म्हणजे काय झालं? त्या वेदन केलं आपण त्या अवस्थेचं, जिथं काहीतरी टोचलं किंवा तिथं काहीतरी आपल्याला छान वाटलं, स्पर्श काय मोह लागला, तर हे सगळं कशाचं लक्षण आहे? ज्ञानाने जाणले ना हे.
म्हणजे हे कुणाचं आहे तर ज्ञानाचं कार्य आहे. पण आपण काय म्हणतोय, मला इथं दुखलं म्हणजे ह्या शरीराने ते जाणलं, असा आपल्याला काय आहे, भ्रम आहे. आणि तो भ्रम दूर होण्यासाठी इथं सांगतायत की सम्यक दर्शन काय आहे तर जे द्रव्य आहे त्याचा काय स्वभाव आहे तो स्वभाव समजून घेणं, तो काय स्वभाव आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं, तसं आपलं श्रद्धान होणं, तर हेच काय आहे, सम्यक दर्शन आहे. परत एकदा वाचते. तत्वों की सच्ची निश्चय श्रद्धा का नाम सम्यक दर्शन है. अर्थ का अर्थ द्रव्य गुण पर्याय है और तत्व का अर्थ उसका भाव स्वरूप. भाव स्वरूप म्हणजे त्याचा स्वभाव घ्यायचा आहे. स्वरूप भाव सहित प्रयोजनभूत पदार्थों का श्रद्धान सम्यक दर्शन है. आता प्रयोजनभूत म्हणजे काय, जे आपल्याला गरजेचं आहे. आता आपल्यासाठी प्रयोजनभूत काय आहे, आपल्यासाठी प्रयोजनभूत काय आहे, आपला जीव, आपल्या जीवाचं सुख, हे आपल्यासाठी प्रयोजन म्हणजे आपलं ध्येय. आपल्याला काय मिळवायचं आहे किंवा आपण कशासाठी धडपडतोय, कशासाठी प्रयत्न करतोय, तर ते आपले प्रयोजन आहे. काहीतरी गरज आहे किंवा आपलं प्रयोजन आहे, पैसे कमवायचे म्हणून आपण कष्ट करतोय, म्हणून आपण व्यवसाय करतोय. जेवणं हे प्रयोजन आहे म्हणून आपण स्वयंपाक करतोय. म्हणजे प्रयोजन काय आहे इथं आपलं, की जे पदार्थ आहे, जे द्रव्य आहे त्याला समजून त्याचा स्वभाव काय आहे, त्याचे गुण काय, त्याचे पर्याय काय, हे समजून घेऊन त्याच्यावर ते जसं आहे तसं श्रद्धान करणं. तर हे काय म्हटलेलं आहे, सम्यक दर्शनाचं लक्षण. लक्षण म्हणजे सम्यक दर्शनाला ओळखण्याचं ते चिन्ह आहे किंवा ह्याला सम्यक दर्शन म्हणतात, हे ओळखण्याची ती खूण आहे. काय म्हणतो आपण, आत्म्याचं श्रद्धान. पण आता हा ग्रंथ आपल्याला खोलीत घेऊन चाललाय. खोली म्हणजे काय, वर 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 आपल्याला सगळं ज्ञान आहे, पण आणखीन जेवढं सखोल आपल्याला समजत जाईल ना, तेवढं आपलं श्रद्धान, आपलं ज्ञान, आपलं आचरण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होणार आहे, तिथं सुधारणा होणार आहे. म्हणून हे सगळं डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये समजण्यासाठी हे सगळं त्यांनी विस्ताराने सांगतायत, बाकी काय नाही आहे. मुख्य तर त्यातला भाव एवढाच आहे की जसं आहे तसं जाणणं. आपण म्हणतो ना, विपरीत मान्यतेने रहित ते सम्यक दर्शन, असं म्हणतो की नाही. मग आपली विपरीत मान्यता काय आहे, तर जे द्रव्य आहे त्या द्रव्याला जसं आहे तसं आपण मानत नाही आहे, जसं आहे तसं आपलं श्रद्धान नाही आहे. त्या द्रव्याचा काय स्वभाव आहे तर ते आपण जाणत नाही आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण काय भाव आहे म्हणलं की आपण त्याला पैशाच्या अपेक्षेने बघतो. मग तो त्याचा भाव खरा आहे का, त्याचा स्वभाव आहे का. मग तो जर त्याचा भाव असता तर कायम ते त्याच्या सोबत राहिलं असतं. पण त्याच्या किमती बदलत आहेत, त्याची व्हॅल्यू कमी जास्त होते, कधी त्याला खूप महत्त्व येते, कधी त्याला कोणी विचारत नाही आहे. आता टोमॅटो वगैरे कधी 40-50 रुपये किलो असतात आणि कधी 2 रुपयांनी पण कोण घ्यायला तयार नाही. म्हणजे ह्याच्यावरून एक उदाहरण व्यवहारातले, पण भाव म्हणजे हा भाव नाही घ्यायचा. आणि आपण आजपर्यंत असंच करत आलेलो आहे. जीवाचा जो स्वभाव आहे तर तो स्वभाव न समजता शरीराच्या स्वभावाला आपण आपला स्वभाव मानले, आणि त्यामुळं हे सगळं काय झालेलं आहे, गोंधळ झालेला आहे. काय गोंधळ झाला आहे की आपल्याला काय कसं आहे ते नक्की समजत नाही, कशात सुख आहे कशात दुःख आहे ते समजत नाही, आणि मग आपण सुखासाठी दुःखाचं अवलंबन घेतोय किंवा सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या मार्गाने जातोय. मग तिथं आपल्याला पाहिजे ते त्यामुळं मिळत नाही आहे. मग आता इथं सांगितलं आपलं प्रयोजनभूत आपल्याला जे आहे, आपल्यासाठी प्रयोजन काय आहे, आपला जीव आणि त्या जीवाचं सुख. मग ते मिळवण्यासाठी किंवा ते आपल्याला पाहिजे तर मग आपल्याला प्रत्येक द्रव्याचा स्वभाव, त्याचं परिणमन कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते तिथं शास्त्रीय भाषेमध्ये असं सांगितल्यामुळे थोडं आपल्याला अवघड वाटते, पण त्याच्यातला अर्थ जरी समजला, त्यातला भाव जरी समजला तरी ते समजलं असं आहे. अर्थ शब्दाचे अर्थ काय आहे तिथं सांगा, कोण सांगते. द्रव्याला म्हणाले ना, अजून द्रव्य पदार्थ नाही, पैसा तर अजिबात काय संबंधच नाही आहे इथं. अर्थ, हा तू अर्थ सांगते, हा अर्थ म्हणून असं सांगते होय, हा बरोबर. हा इथं आपण अर्थ घ्यायचा आहे की द्रव्य गुण पर्याय, बरोबर आहे. किंवा आपण त्याला कधी वस्तू म्हणू, कधी पदार्थ म्हणू, कधी द्रव्य म्हणू, पण सगळ्यांचं काय समानार्थीच आहेत ते. म्हणजे बाहेरच्या व्यवहारातले अर्थ हित अपेक्षित नाहीत असं तिथं सांगितलंय त्यांनी. ओम सावधान.
जाणा हा मी शुद्ध जीव आहे. जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा हा मी जीव अनंत सुख स्वरूपी आहे. सुख हा माझा गुण आहे. हा मी जीव सदैव अनादि अनंत सुख गुण सहितच आहे. सुख हा माझा स्वभाव आहे. या सुखाला पर्यायामध्ये प्रकट करणे हेच आपले प्रयोजन आहे. जाणा सुख जीवामध्ये आहे, शरीरामध्ये, 5 इंद्रियांच्या भोगामध्ये, धन, परिग्रह, कुटुंब यामध्ये नाहीच. निर्णय करा. जीवाला सुखस्वरूप, पराला सुख गुणाने रहित जाणा. शरीरादीमध्ये सुख नावाचा गुणच नाही, तो त्याचा स्वभावच नाही. सुख तर जीवामध्ये आहे, जीवाचा स्वभाव आहे. जीव सुखस्वरूपीच आहे. जाणा या श्रद्धानाने आपले परामध्ये सुख शोधणे थांबणार आहे. जाणा स्वतःच्या सुख स्वरूपाला. जाणा सुखस्वरूपोऽहम् अनंत सुख संपन्न स्वरूप.